वेलकम टू मदुराई। हॅलो मुसाफिरांनो, मी एका तमिळ ग्रुप बरोबर आली आहे मदुराई शहर बघायला। काल मी इथे मदुराईला पोचले। आधी बघूया कालचा प्रवास। मुंबईहून इंडिगोच्या डायरेक्ट फ्लाईटने निघाले आणि मदुराई इंटरनॅशनल एअरपोर्टवरती माझं आगमन झालं। लगेच हॉटेलमध्ये चेक इन केलं आणि मदुराई शहर फिरायला बाहेर पडले। इथे चौकात सोन्याची म्हणजे ज्वेलर्सची दुकानं आहेत। संपूर्ण मदुराई शहर सोन्याच्या झळाळीने उजळून निघालेलं होतं। तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, फ्री आहे ते। रात्री फिरता फिरता मदुराई रेल्वे स्टेशन बघितलं आणि साऊथ इंडियाला आल्यावरती गजरा घातला नाही असं होणारच नाही, त्यामुळे गजरा घेतला, त्या ताईंकडनंच माळूनही घेतला आणि स्ट्रीट फूड एक्सप्लोर करायला निघाले। इथे जागोजागी असे अप्पम रात्रीही खाल्ले जात होते आणि कॉटन सीड मिल्क हा प्रकार इथे खूप प्रसिद्ध आहे। हा हलवा शॉप तिरुनवल्ली हलवा इथला खूप फेमस आणि कॉफी शॉपवरती दिवस रात्र गर्दी दिसतेच। मेन अट्रॅक्शन मीनाक्षी टेम्पल। तर मी रात्रीच दर्शनाला आत गेले। अर्ध्या तासात माझं दर्शन झालं सुद्धा। मीनाक्षी मंदिरात गेले आणि तुम्हाला काय सांगू, एवढं चालायचं होतं। मला वाटतं मी 1 तास बघितलं तरी काय मंदिर संपलंच नव्हतं बघून। खूप सुंदर सिलिंगवरती चित्र काढलेली होती, बघतच राहावं। मी त्या कुंडाच्या बाजूला बसून 10-15 मिनटं मेडिटेशन केलं। वेळ कसा गेला काही कळलंच नाही। तुम्ही पण या आणि हा अनुभव एकदा जरूर घ्या। दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट झाल्यानंतर 8 वाजल्याच्या सुमारास आमचा प्रवास चालू झाला मदुराईपासनं 55 किलोमीटर दूर असलेल्या सिवान कोइल या गावात पोचण्यासाठी। அடகு வெளியே சொல்லிட்டேன். அங்கே போனீங்கன்னா அங்கே வந்து திருமால் இருஞ்சோலை என்ற ஒரு ஊர் உண்டு. திருமால் இருங்குன்றம் சிலப்பதிகாரத்தில் சொல்கிறான். அங்கே வந்து தீர்த்தங்கள்லாம் நிறையா இருக்குது, ஃபால்ஸ்லாம் வருது। அதில் நீங்கள்லாம் குளிச்சுட்டு போனீங்கன்னா இன்மை அதை இந்த வாழ்வு முடிந்து அடுத்த तुम्हाला कळलंच असेल या ट्रिपचं मला ॲडव्हान्टेज हे आहे की माझी नंतर प्रायव्हेट ट्युशन होणार आहे, ज्याच्यात मला ह्या सगळ्याचा अर्थ कळणार आहे। आणि माझ्यासाठी तमिळ म्हणजे काला अक्षर भैस बराबर आहे। आत्ता मला एवढं कळलं की हे 13व्या शतकातलं पांड्या राजवटीतलं एक द्रविड स्टाईलचं मंदिर आहे आणि हे शंकराचं मंदिर आहे। मंदिराच्या शिलालेखात देवतेच्या नावाचा उल्लेख तिरुकोटीश्वर असा आहे, परंतु स्थानिक भाषेत याला अय्यापट्टी सिवन कोइल असेच म्हणतात।
हे मंदिर 13व्या शतकातील पांड्या वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहे. पराक्रमी पांड्या, कुलशेखर पांड्या आणि वीरा पांड्या यांचा शिलालेख इथे वाचता येतो. शिलालेखात मंदिराच्या प्रशासनाबद्दल आणि कुणी कुणी यासाठी मंदिर उभारण्यासाठी देणगी दिली याचे संदर्भ तिथे आपल्याला वाचता येतात. इथे कालभैरव, रुद्रशिव, लिंगोद्भव शिव अशा शंकराच्या विविध अवतारातील मूर्ती आहेत. आता मला एवढं तमिळ कळलंय की पट्टी म्हणजे गाव आणि मलाई म्हणजे डोंगर. हे मंदिर इथल्या ग्रामदेवतेचं आहे. आत्ता आम्ही आलोय एक जैन धर्मियांचं स्थळ बघायला. असं म्हणतात की जेव्हा जैन धर्म पूर्ण भारतभर पसरला होता तेव्हा मदुराईमध्ये 7-8 डोंगर होते ज्याच्यावरती जैन श्रमणांना राहायला गुहा बनवलेल्या होत्या. हे गाव मदुराई त्रिची मुख्य रस्त्यावर मेलूरपासून 8 किलोमीटर अंतरावर आहे. या गावाच्या पश्चिमेला एक छोटी टेकडी असून यामध्ये या नैसर्गिक गुहा आहेत. या लेण्यांमध्ये 10हून अधिक दगडी पलंग आहेत. या पलंगाचा उपयोग ख्रिश्चन युगाच्या सुरुवातीच्या काळात जैन भिक्षूंनी केला होता. या गुहेच्या पुढच्या बाजूस एका तमिळ ब्राह्मी ओळीचा शिलालेख आढळतो. यात या गावाचे नाव इलईऊर आणि हा पलंग बनवणारा अरिथान असा उल्लेख आहे. या गुहेच्या एका बाजूला लहानशा खडकावर तीर्थंकराची ही मूर्ती कोरलेली आढळते. या मूर्तीच्या खाली कोरलेल्या शिलालेखावरून हे स्पष्ट होते ही 10व्या शतकात कोरलेली मूर्ती असून ह्याचा मूर्तिकार अचनंती हा आहे. तसंच इथून आपण थोडं वर गेलो तर या ज्या खडकांच्या रचना दिसतात त्याच्यातही थोडेसे पलंग कोरलेले आहेत. दगडात कोरलेले पलंग हे या श्रमणांना झोपायच्या कामी यायचे आणि इथे प्रीहिस्टॉरिक काळातली काही चित्रसुद्धा आढळून आलेली आहेत. and the period. 3000 वर्षापूर्वीची पेंटिंग्स आहेत इथे. भीमबेटकासारखी नाही, 30,000 वर्षापूर्वीची पेंटिंग. आता इथपर्यंत बघितलंच आहे तर एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका. दाखवते त्याच्यात इथपर्यंत कशी आले ते.